नमस्कार मंडळी, कुंभ राशी हा महिना तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतो. हा बदल चांगला असेल किंवा धोकादायक हे आजच्या व्हिडिओमध्ये उघड होणार आहे. काही लोकांसाठी हा महिना नशिबाचं सोनं ठरेल, तर काहींसाठी मोठा धक्का. पण खरी गोष्ट शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. कुंभ राशी, तुम्ही हा मे महिना हलक्यात घेतला तर थोडी चूक कराल. कारण या महिन्यात अशी घटना घडणार आहे ज्या तुमचं आयुष्य दोन भागात विभागू शकतं. एक भाग जिथे सगळं अचानक बदलतं आणि दुसरा भाग जिथे तुम्हाला कळतं की वेळ हातून निसटून गेली. तर पैसा, नाते आणि नशीब या सगळ्यावर या महिन्यात मोठा प्रभाव पडणार आहे. पण खरी गोष्ट अजूनही कोणाला पूर्णपणे माहीत नाही. आजचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सत्य कळेल, जे ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय पुन्हा विचार कराल. हा फक्त भविष्यवाणीचा व्हिडिओ नाही, हा एक वॉर्निंग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवट भाग तुमचं नशीब बदलू शकतो. कुंभ राशी ही राशी म्हणजे विचाराची ताकद, वेगळेपणा आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता. पण मे मध्ये 2026 मध्ये हीच तुमची ताकद तुमच्यासाठी एक मोठं आव्हान बनू शकते. या महिन्यात तुमच्या मनात सतत विचारण्याची गर्दी असेल. एकीकडे संधी दिसतील, एकीकडे दुसरीकडे गोंधळ वाटेल. कुंभ राशीचे लोक सहसा शांतपणे निर्णय घेतात, पण या काळात परिस्थिती तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला भाग पाडू शकते आणि घाईचा एक चुकीचा निर्णय तुमचे काही महिने बदलू शकतो. मे महिन्याची ऊर्जा थोडी अनपेक्षित आहे. एक दिवस सगळं ठीक वाटेल आणि दुसऱ्या दिवशी अचानक परिस्थिती बदलू शकते. हीच तुमच्या जीवनाची मोठी पॉइंट तयार करणार आहे. तुमच्या आयुष्यात असे काही लोक येऊ शकतात जे तुम्हाला दिशा दाखवतील किंवा तुमची दिशा बदलतील. पण कोण योग्य आहे आणि कोण नाही हे ओळखणं या महिन्यात सर्वात कठीण असेल. या काळात तुमचं खूप मजबूत असेल किंवा पण भावनामुळे ते इग्नोर होण्याची शक्यता असते आणि इथे मोठी चूक होऊ शकते. कुंभ राशीसाठी मे महिना 2026 हा सामान्य काळ नाही. हा ग्रहाच्या हालचालीने भरलेला एक अत्यंत संवेदनशील टप्पा आहे आणि या काळात काही महत्त्वाचे ग्रह तुमच्या जीवनावर थेट परिणाम करत आहे. सर्वात मोठा प्रभाव म्हणजे शनीचा, आणि शनी हा कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. पण याचा शनीचा प्रभाव या काळात तुम्हाला परीक्षा घेण्यासारखा जाणवू शकतो. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक स्लो होऊ शकतात. ज्या गोष्टी सहज होणार होत्या त्या उशिरा होऊ शकतात आणि हा तुमच्यासाठी खूप मोठा पॉइंट आहे. दुसरीकडे राहू आणि केतूची हालचाल मनावर थेट परिणाम करू शकते. गोंधळ, कॉन्फिडन्स आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाटते. तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही हेच कळत नाही आणि तीच मानसिक स्थिती सर्वात धोकादायक ठरू शकते. या काळात काही जुनी प्रकरण पुन्हा समोर येऊ शकतात. जुने निर्णय, जुने संबंध किंवा जुने आर्थिक मुद्दे जे तुम्ही विसरलेले होते ते पुन्हा तुमच्या समोर येतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुम्हाला बाहेरच्या लोकांपेक्षा स्वतःच्या विचारावर जास्त विचार ठेवावा लागेल, कारण चुकीचा सल्ला तुमचं नुकसान करू शकतो. पण खरी मोठी हालचाल अजून पुढे आहे. नोकरी, करिअर आणि पैसा या क्षेत्रात काय बदल होणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. कुंभ राशी 2026 मध्ये तुमच्या करिअरमध्ये असे काही बदल होऊ शकतात जे तुम्ही कधी कधी अपेक्षित केले नव्हते आणि हे बदल अचानक घडतील. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, पण ती संधी दिसायला जितकी चांगली असेल तितकी त्यात काही हायडन्सी प्रॉब्लेम असू शकतो. नवीन जबरदस्त, नवीन टार्गेट आणि मोठी स्पर्धा. ज्याच्याकडे आधीच नोकरी आहे त्यांच्यासाठी ऑफिसमध्ये वातावरण थोडं बदलू शकतं. कोणीतरी तुमचं काम पाहत आहे आणि तुमचं वर नजर ठेवली जात आहे. या काळात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचं बोलणं आणि तुमचा निर्णय. एक चुकीचा शब्द किंवा एक चुकीचा ईमेल मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. आता पैसा आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं तर हा काळ अचानक खर्च वाढवणारा ठरू शकतो. जुने पेंडिंग खर्च, घरातील गरजा किंवा अनपेक्षित खर्च हे सगळे एकत्र येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचं थोडं डिस्टर्ब होऊ शकतं. काही लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडी अस्थिरता जाणवू शकते. जिथे तुम्ही सुरक्षित वाटत होता तिथे थोडं रिस्क दिसू शकते. पण एक सकारात्मक गोष्ट ही आहे, ज्यांना कधी मेहनत केली आहे त्यांना ह्या काळात त्याचा थोडासा फायदा मिळू शकतो. पण खरी इमोशनल कसोटी अजून बाकी आहे. नाती, प्रेम आणि विश्वास. या मे महिन्यात कुंभ राशीच्या संबंधामध्ये काय मोठं ट्विस्ट येणार आहे हे पुढच्या भागात तुम्हाला धक्का देईल. हे पाहण्यासाठी लव्ह आणि रिलेशनशिपमधील भयंकर बदल तर आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा
आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन राशी भविष्याची माहिती जाणून घेण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर कुंभ राशीमध्ये मे महिन्यात 2026 मध्ये तुमच्या नात्यामध्ये खूप मोठे बदल दिसू शकतात. हे बदल कधी कधी प्रेम वाढवणारे असतील तर कधी कधी दुरावा निर्माण करणारे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा इमोशनली सेन्सिटिव्ह असू शकतो. लहान गोष्टीवर मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण एक साधा शब्द, एक साधा राग नात्यात अंतर वाढवू शकतो आणि ते अंतर लगेच भरून येईल असं नाही. काही कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात एक जुनी व्यक्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे, ज्याच्याशी तुमचं कधी तरी इमोशनल कंटेंट होतं. पण इथे मोठा प्रश्न आहे, तो व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की फक्त भूतकाळाची आठवण. सिंगल लोकांसाठी हा काळ थोडा कॉन्फिडन्स असेल, नवीन ओळखी असतील तर, आणि त्यामुळे चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भावनांमध्ये वाहून जाऊन निर्णय घेऊ नका. काही नाती या काळात टेस्ट मधून जातील आणि काही नाती मजबूतही होतील, पण ते फक्त तुमच्यावर अवलंबून असणार. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आणि संवाद. जर संवाद कमी झाला तर दुरावा वाढू शकतो. पण या सगळ्या भावनिक बदलण्यामध्ये एक मोठा संकेत लपलेला आहे. तो संकेत तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर थेट परिणाम करतो. कुंभ राशी 2026 मध्ये फक्त करिअर किंवा नातीच नाही तर तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी थेट परिणाम दिसू शकतो. हा परिणाम अचानक येणार नाही, पण हळूहळू जाणवू लागेल. तुमचं मन या काळात खूप जास्त ऍक्टिव्ह राहू शकतं, एकच वेळाने विचार करत आणि चिंता आणि निर्णयाचा दबाव. यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. लहान गोष्टीवर जास्त विचार करणे आणि स्ट्रेस वाढवणे ही शक्यता आहे. झोपेच्या पर्यटनमध्ये बदल दिसू शकतो. रात्री विचारामुळे झोप उशिरा लागणे किंवा अधूनमधून जाग येणे. काही लोकांना शारीरिक थकवा, एनर्जी कमी वाटणे आणि मोटिवेशन जाणवू शकते. पण हे कायमस्वरूपी नाही, हा एक टाइमपास आहे. या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे ओव्हरथिंक. कारण तुम्ही जितकं जास्त विचार कराल तितकं तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स फील कराल आणि चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुमचं रुटीन. कारण वेळेवर जेवण करणं हे पुरेशी नाही, तर वेळेवर जेवण टाइम टू टेबल केलं तर हे पुरेसे आहे. पुरेशी झोप, थोडा आराम. जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर स्ट्रेस आणखी वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, सगळ्या क्षेत्रावर होऊ शकतो. पण एक सकारात्मक गोष्ट, ज्यांनी या काळात स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला त्या मानसिक क्लॅरिटी मिळू शकते. पण आता खरे अजून बाकी आहे. या सगळ्या संकटात बाहेर पडण्यासाठी उपाय काय आहे आणि या काळात कसा बॅलन्स करायचा? कुंभ राशी 2026 हा काळ जरी ओव्हर थिंग असला तरी योग्य उपायांनी तुम्ही हा काळ खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मन शांत ठेवणे. दररोज काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मानसिक गोंधळ कमी होण्यास मदत होते. शनिवारी हा दिवस खूप छान आहे, त्यासाठी राशीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा किंवा काळ्या वस्तू दान करा. घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवा. घर गोंधळलेले वातावरण मनातही गोंधळ वाढतं. या काळात एक सवय खूप योग्य ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी थोडा वेळ थांबणं, ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. पाण्याचा वापर वाढवा आणि शारीरिक स्वच्छता आणि निरोगी ठेवा. यामुळे एनर्जी लेवल स्टेबल राहते. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, कारण या काळात तुमचा प्रभाव खूप लवकर असतो. एक छोटं पण पॉवरफुल उपाय, दररोज ओम शनिचाराय नमः हा मंत्र शांतपणे जप करा. यामुळे मानसिक स्थिरता वाढू शकते. या काळात तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी आहे. पण आता सगळ्यात आव्हानानंतर एक मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. या काळ तुमच्या आयुष्यात कोणतं मोठं संकट आणू शकतं. कुंभ राशी, आतापर्यंत आपण पाहिलं की मे 2026 मध्ये आव्हान, गोंधळ आणि मानसिक दबाव कसा असू शकतो. पण या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लपलेली आहे. हा काळ फक्त अडथळण्याचा नाही तर आपल्यावर काळ कसा येणार आहे ती ठरवण्यासाठी आहे. जिथे जुनं संपतं आणि नवीन सुरू होतं. काही कुंभ राशीसाठी लोकांसाठी हा महिना अचानक खूप काही मोठं खुशखबरी आणू शकतो. नवीन संधी, अचानक यश किंवा आयुष्य बदलणारा निर्णय. ज्या गोष्टी संधी अचानक
येतात, आयुष्य बदलतं. तसे ज्या गोष्टी तुम्हाला आता कठीण वाटत आहे त्या पुढे जाऊन तुमची ताकद बनू शकतात. हा काळ तुम्हाला शिकवतो धैर्य, संयम आणि गोष्टी यावेळी पाहणं. या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब फिक्स्ड नाही, ते तुमच्या निर्णयाबद्दल बदलू शकतं. कुंभ राशी, मे 2026 तुमच्यासाठी शेवट नाही, हा एक पॉइंट आहे. जर तुम्ही शांत राहिला तर योग्य निर्णय घेतले तर हा काळ तुमच्यासाठी गेम ठरू शकतो आणि जर तुम्ही घाई केली तर हाच काळ तुम्हाला शिकवण देईल. आता प्रश्न फक्त एकच आहे, तुम्ही या काळात तुमचं संकट बनवणार की संधी? खरं उत्तर फक्त वेळ देईल. जर तुम्हाला एक भविष्यवाणी जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ आज खूप मोठा खुलासा देऊन येणार आहे. जर माझी राशी भविष्याचा हा कुंभ राशीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नवीन राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटू अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.